हाय, वेलकम टू आवर चॅनल नेक्स्ट मराठी. आणि आज आम्ही भारताचे टॉप 10 हिल स्टेशन बघणार आहोत. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा. भारतामध्ये अनेक हिल स्टेशन आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे आकर्षण आणि सौंदर्य आहे. सो विदाउट फर्दर डिले लेट्स गेट स्टार्टेड विथ आवर टॉप 10 लिस्ट. नंबर 10, उटी. उटी हे तामिळनाडूमधील एक सुंदर हिल स्टेशन आहे जे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. हे चहाच्या बागा, तलाव, धबधबे आणि शिखरांचे आश्चर्यकारक दृश्य देते. उटी हे बोटॅनिकल गार्डन, रोज गार्डन आणि टॉय ट्रेनसाठी देखील प्रसिद्ध आहे. नंबर 9, मेक्लोडगंज. मेक्लोडगंज हे हिमाचल प्रदेशातील एक हिल स्टेशन आहे जे दलाई लामा आणि अनेक तिबेटी लोकांचे निवासस्थान आहे. याला लिटिल ल्हासा किंवा धासा असेही म्हणतात. येथे सुंदर मठ, तलाव, धबधबे आणि ट्रॅक आहेत. मेक्लोडगंज हे नाव एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावावर ठेवण्यात आले. नंबर 8, दार्जिलिंग. दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमधील एक हिल स्टेशन आहे जे चहा, टॉय ट्रेन आणि कंचनजंगाच्या दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिश राजवटीत उन्हाळी हंगामात ही भारताची राजधानी असायची. येथे मठ, उद्याने, प्राणी संग्रहालय आणि रोपवे सारखी अनेक आकर्षणे आहेत. दार्जिलिंगला हिमालयाची राणी असे म्हणतात. नंबर 7, नैनिताल. नैनिताल हे उत्तराखंडमधील एक हिल स्टेशन आहे जे तलावाचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे नैनी तलाव नावाचा एक सुंदर तलाव आहे जो डोंगर आणि जंगलांनी वेढलेला आहे. नैनितालची स्थापना ब्रिटिशांनी केली होती. येथे अनेक वसाहती, इमारती आणि आकर्षणे आहेत. नैनिताल हे नौका विहार, ट्रॅकिंग आणि वन्यजीव निरीक्षणासाठी देखील लोकप्रिय ठिकाण आहे. नंबर 6, मुन्नार. मुन्नार हे केरळमधील एक हिल स्टेशन आहे जे त्याच्या चहाच्या बागा, हिरवळ आणि धुक्यांच्या टेकड्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतातील उन्हाळ्यात ब्रिटिशांनी या जागेचा रिसॉर्ट म्हणून वापर केला. मुन्नारमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान, चहाचे संग्रहालय, धबधबे अशी अनेक आकर्षणे आहेत. मुन्नार हे दक्षिण भारतातील काश्मीर म्हणूनही ओळखले जाते. नंबर 5, शिमला. शिमला हे हिमाचल प्रदेशमधील एक हिल स्टेशन आहे आणि जी राज्याची राजधानी सुद्धा आहे. उन्हाळ्याच्या हंगामात ब्रिटिश राजवटीत ही भारताची राजधानी असायची. येथील हेरिटेज इमारती, चर्च आणि मंदिरे हे एक आकर्षण आहे. शिमला हे ट्रॅकिंग, पॅराग्लायडिंग आणि स्कायडायव्हिंगसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. शिमला हिमाच्छादित हिमालयाची शिखरे आणि हिरव्यागार दऱ्यांनी वेढलेले आहे. नंबर 4, मसुरी. मसुरी हे उत्तराखंडमधील एक हिल स्टेशन आहे ज्याला पर्वताची राणी म्हणून ओळखले जाते. याची स्थापना 1827 मध्ये कॅप्टन यंग नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केली होती. मसुरीमध्ये एक सुखद हवामान आहे जे हिमालय आणि दून व्हॅलीचे सुंदर दृश्य देते. मसुरीमध्ये लाल टिप्पा, गन हिल, केम्प्टी फॉल्स आणि मॉल रोड सारखे अनेक आकर्षणे आहेत. नंबर 3, मनाली. मनाली हे हिमाचल प्रदेशातील एक हिल स्टेशन आहे ज्याचे नाव हिंदू ऋषी मनू यांच्या नावावर आहे. हे बियास नदीजवळ वसलेले आहे आणि बर्फाच्छादित पर्वतांचे नेत्रदीपक दृश्य देते. स्काईंग, पॅराग्लायडिंग आणि राफ्टिंग सारख्या साहसिक खेळांसाठी मनाली हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. मनाली हे लाहोल आणि स्पिती जिल्ह्याचे आणि लडाखमधील लेहचे प्रवेशद्वार आहे. नंबर 2, लेह. लेह हे लडाखमधील एक शहर आहे जे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा आहे. लेह 11,562 फूट उंचीवर वसलेले आहे आणि पूर्वी प्राचीन सिल्क रोडचा एक भाग होता. लेहमध्ये लेह पॅलेस, शांती स्तूप, हॉल ऑफ फेम आणि पेंगॉक्स्तो सारखी अनेक आकर्षणे आहेत. लेह हे लडाख आणि तिबेटच्या दुर्गम भागाचे प्रवेशद्वार देखील आहे. नंबर 1, गुलमर्ग. गुलमर्ग हे जम्मू आणि काश्मीरमधील एक हिल स्टेशन आहे ज्याचा अर्थ पर्शियनमध्ये फुलाचे कुरण आहे. गुलमर्ग हे स्की रिसॉर्ट्स, गोल्फ कोर्स आणि गोंडोला रायडिंगसाठी प्रसिद्ध आहे. गुलमर्गचा शोध 16व्या शतकात युसुफ शाह चक नावाच्या काश्मीरी शासकाने लावला होता.
गुलमर्ग हा ऐतिहासिक रेशीम मार्गाचा एक भाग आहे जो भारताला चीनशी जोडतो. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हर्च्युअल टूर आवडला असेल. तुम्हाला यापैकी कोणती ठिकाणे सर्वात सुंदर वाटतात किंवा तुम्हाला आणखी सुंदर ठिकाणे माहीत आहे आणि तुम्हाला सांगायचे आहे यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. हाय, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा. जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.